वेलकम टू भोसले फॅमिली इन नायजा। मी आहे तुमचा होस्ट सुभाष। तर तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे संडे म्हटलं की सुट्टी आहे आज। तर आज ॲक्च्युली आम्ही बाहेर निघालेलो आहे। बाहेर एक इथे नायजेरियामध्ये VI साईडला लेकी साईडला एक टेम्पल आहे। त्या टेम्पलला आम्ही चाललेलो आहे। गीता आश्रम म्हणून टेम्पल आहे। तर तिथे आज सिंधी न्यू इयर सेलिब्रेशन करणार आहेत। तर सिंधी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आम्ही चाललेलो आहे आणि त्या न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये आदिशचा तिथे परफॉर्मन्स होणार आहे, डान्स परफॉर्मन्स आहे। तर तिथे डान्स परफॉर्मन्स नंतर मग तिथं भजन, नंतर प्रवचन वगैरे भरपूर काही प्रोग्राम्स आहेत, जसं सिंधींचे आहेत किंवा बाकी वेगवेगळ्या कम्युनिटीचे आहेत। तिथे वेगवेगळी कम्युनिटी आहे, तर त्यांचे सर्वांचे प्रोग्राम होणार आहेत। तर चला आपण जाऊया आता सिंधी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी, झुलेलालच्या सेलिब्रेशनसाठी। पाहूया काय कसा काय प्रोग्राम आहे, सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये कळूनच जाईल यानंतर ना। तर चला लेट्स गो। वातावरण आहे, खूप छान असं वातावरण झालेलं आहे। ॲक्च्युली लास्ट व्लॉगमध्येच मी सांगितलं होतं की इथे पाऊस कधी येतो आणि पहा ना, आता एप्रिल चालू आहे, इंडियामध्ये अजून पाऊस थोडासा कुठेतरी पडतो आहे, पण इथे 8 ते 9 महिने पाऊस असतो। मागच्याही ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं। तर आज खूप छान असं वातावरण झालेलं आहे। इथं गरमी खूप असते आणि पाऊसही तेवढाच असतो, कारण की इथं समुद्र वगैरे जवळ आहे, त्यामुळं सगळं काही यामुळे इथे उष्ण आणि दमट वातावरण, सेम बॉम्बे सारखं वातावरण आहे इथे। तर आता आपण हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज VI ला कनेक्ट करतो, लेकीला कनेक्ट करतो। लेकी म्हणून एक आयलँड आहे इथे, किंवा VI म्हणून एक आयलँड आहे, या आयलँडला कनेक्ट करतो हा ब्रिज। आणि या पाना किती सुंदर ब्रिज बनवलेला आहे त्यांनी, आणि हा ब्रिटिश कालीन ब्रिज आहे, खूप असा जुना ब्रिज आहे। ब्रिटिश ज्यावेळेस इथे 1960 मध्ये इथे इंडिपेंडन्स मिळालं, त्याच्या अगोदर हा ब्रिज बनवलेला आहे। एवढा सुंदर ब्रिज बनवला आहे ना। हा 17 किलोमीटर, म्हणजे वेस्ट आफ्रिकेमधला सर्वात लार्जेस्ट ब्रिज जो आहे ना, हा लार्जेस्ट ब्रिज आहे वेस्ट आफ्रिकेमधला। 17 किलोमीटरचा हा ब्रिज आहे पूर्ण। हा लेकी आणि बाकी अदर पार्ट ऑफ लॅगोस आहे ना, त्याला कनेक्ट करतो। आत्ताच या ब्रिजचं थोडंसं आता डागडुगीचं काम किंवा रिपेअरचं काम झालेलं आहे। तिथे आता खूप असं छान पद्धतीने त्यांनी आता बनवून घेतलेलं आहे, रिपेअरचं काम केलंय, पेंटिंग केलंय, इथं लाईट्स वगैरे बसवलेत। रात्रीचा तर एवढा छान दिसतो ना की तुम्हाला, म्हणजे एक दिवस रात्रीचा पण व्हिडिओ काढून दाखवेन मी तुम्हाला। तर हा ब्रिजवरनं चाललेलं आहे। दोन्ही साईडला समुद्र आहे, पूर्णपणे बीच वॉटर आहे किंवा बॅक वॉटर आहे। तर राईट साईडला पण आहे, लेफ्ट साईडला पण आहे, आणि पूर्णपणे ब्रिज जो आहे हा 17 किलोमीटर हा पूर्ण पाण्यावरती बनवला आहे, समुद्राच्या पाण्यावरती बनवलेला आहे। तर आणि इथं बॅक वॉटर वगैरे आहे इथे मागे ब्रिजचं। तर चला आता आपण चाललोय VI ला, आता थोड्याच वेळात पोहोचू, कारण की हा जर दुसऱ्या रोडनं जर गेलं आपण तर खूप टाइम लागतो, म्हणजे त्या रोडने ट्रॅफिक पण असतं, नंतर प्लस म्हणजे वेळ पण लागतो। इकडनं गेल्यानंतर ना कसं आहे VI ला, तर वेळ कमी लागतो, आणि ब्रिजवरती काय इथं कनेक्ट करतो ब्रिज, त्याच्यामुळं इथे जरा काम पण व्यवस्थित झालेलं आहे ब्रिजचं। त्याच्यामुळं कसं जायला वगैरे यायला खूप कमी टाईममध्ये आपण पोहोचून जाऊ शकतो। म्हणजे दुसरीकडनं गेलो तर 45 मिनिट्स मिनिमम लागतात, इकडनं गेलं तर 15-20 मिनिट्स मिनिमम 17 किलोमीटरचं अंतर हे पूर्ण पार करू शकतो आपण इथून। तर आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगावीशी वाटेल मला, कारण की या ब्रिजच्या दोन्ही बाजूला, इकडनं तिकडनं दोन्ही बाजूला पाणी आहे, आणि त्यावेळेस 1960च्या अगोदर हा ब्रिज बनवलेला आहे। आणि पहा ना तुम्ही, त्यावेळेस 1960च्या अगोदर म्हणजे इकडे जंगल टाईपमध्ये होतं, पूर्णपणे जंगल टाईपमध्ये। तरी पण ब्रिटिश आले इकडे, इकडे त्यांना त्यावेळी असं, म्हणजे ते आले होते की त्यांना काहीतरी मिळेल इकडे। ब्रिटिश प्रत्येक ठिकाणी गेले, ते बिझनेस करण्याच्या हेतूने गेलेत। तर तुम्हाला सगळ्यांना इंडियामध्ये पण आले, बिझनेस करण्याच्या हेतूने आले, इथे पण आले बिझनेस करण्याच्या हेतूने आले, किंवा काहीतरी अजून त्यांना वाटलं की साऊथ आफ्रिकेसारखं त्यांना इथे ऑइल मिळेल किंवा अजून काहीतरी मिळेल,
पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की ज्यावेळेस ते आले 1960 पर्यंत त्यांनी इथे राज्य केलं. तर त्याच्यानंतर ना 1980s मध्ये किंवा 1975-80s मध्ये इथे ऑइल मिळालं आणि नायजेरिया हे थर्ड लार्जेस्ट ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहे, थर्ड लार्जेस्ट. तर या 1960 नंतर मिळालं. म्हणजे किती अनफॉर्च्युनेट त्यांच्यासाठी. त्यांनी असा विचार पण केला नसेल की इथे असं काय ऑइल वगैरे मिळेल किंवा काय होईल, किंवा त्यांना असं काय वाटलेलंच नव्हतं. तर आता ऑइल खूप प्रमाणात आहे, इथून एक्सपोर्ट होतो, पार्ट ऑफ वर्ल्ड एक्सपोर्ट करतात इथून ऑइल. खूप ऑइल म्हणजे यांचा मेजर रेव्हेन्यू आहे इथे, एक्सपोर्ट रेव्हेन्यू मेजर रेव्हेन्यू आहे. तरी पण थोडीशी ही कंट्री तसे पण पाहिलं तर गेली पाहिजे होती, म्हणजे भरपूर त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे होतं. परंतु आता सध्याला ते पॉलिटिक्स वगैरे या सर्व गोष्टी मॅटर करतात. तर चांगले पॉलिटिशियन मिळणं पण देशाला गरज आहे. तर चला आता आपण जाऊया. आता थोड्याच वेळात लिंक होतोय आपण VIला लेकीला, तर पाहूया. Your destination is on the right. शंकर महादेव की जय, गुरु नानक देव की जय, संत बलराम साहिब की जय, संत बलराम साहिब की जय, जाति झूले बुलंदी मात की जय, वसन भूत की जय, जय शपौष साहिब की जय. Thank you so much. Thank you, Jyoti ji. Thank you. And now for the on-spot prizes, can I please call all the winners? We just